काय सांगाल वाघनाच्या संदर्भात महत्वाचा प्रश्न पुढे येतोय, कारण कोट्यावधी रुपये खर्च करून सरकार आणते, पण दुसरीकडे इतिहास संशोधक मात्र म्हणतात की त्याच्या संदर्भात कुठल्या प्रकारचे पुरावे नाहीत आणि जी वाघनख आहे ती छत्रपती घराण्यात आहे साताऱ्यामध्ये. आता या वाघनखांच्याबद्दल आपण जर विचार केला तर शासन ज्याच्यावर खर्च किती करते आणि दाखवते हा वेगळा प्रश्न आहे. आता फक्त एकच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बघू की ते वाघनख कुठले आहेत. तर आपले इतिहासकार इंद्रजीत सावंत सांगतात की ते शिवाजी महाराजांचे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत, याच्यात काही पुरावा नाही. आणि मग शेवटी आपण इतिहास संशोधक जे आहेत ते बरोबर आहेत का नाही हे मग पाहायला पाहिजे. पण तसं संशोधन केलं पाहिजे. पण त्यांनी आता संशोधन करूनच ठरवलं आहे की हे जे वाघनख जे त्यांना त्यावेळेस मिळाले की त्या तत्कालीन रेसिडेंट किंवा कोणीतरी होतं तिथं साताऱ्याचं, त्यांनी ताब्यात घेतले होते आणि इकडं त्याला दिले आणि ज्याच्या नातवानी का पंतवानी इथं आता आणून दिलेले आहेत असं सांगितलं जातं आहे. पण वाघनख तसं जर पाहिलं तर ते फार दुर्मिळ आहेत असं नाही आहे. काही ठिकाणी आहेतच. आपल्या संग्रहालयात सुद्धा वाघनखे आहेत कोल्हापूरला. तर शिवाजी महाराजांचेच वाघनखे कोणचे आणि त्या अफजल खानालाचा वध करताना ते कोणचे वापरले हे सांगणं कठीण आहे. त्याच्यावर संशोधन व्हायला पाहिजे. सरकार कुठेतरी एक पुरावा दाखवते, म्हणते की आमच्याकडे पुरावा आहे. याच्या संदर्भात इतिहास त्यामध्ये संशोधन होण्याची गरज आहे का? संशोधन हे सातत्याने होत राहिलं पाहिजे. आणि संशोधन करणारे इतिहासकार आपल्या कोल्हापुरात अनेक आहेत. त्यांनी त्याच्याबद्दल विचार प्रगट आता केलेलेच आहेत आणि कोणाला काय विचार प्रगट करायचे असेल ते करू शकतात.